हे आपल्या भारताची सर्वात छोटी गाय. पण तुम्ही लाल पिवळा गुलाब तर पाहिलं असणार, पण आज तुम्हाला दाखवतो आपल्या भारतातला हा अनोखा गुलाब. आणि आपल्या अकोल्याच्या प्रदर्शन मध्ये एवढी भयंकर गर्दी झाली की पुरा रस्ता जाम. मग पब्लिक बोला गोगल हे पा अकोल्याची मॉडेल हॅशटॅग रितांश ब्लॉगर. फायनली आपल्या अकोल्यात प्रदर्शन झालं ना सुरू. म्हटलं या फिरून. एवढ्यातच अचानक भयानक रणजित महाराजले भेटलो. या म्हणत शेवगावी. म्हटलं नक्की येऊ, पहिले प्रदर्शन येतो पाहून. यावर्षी भयानक गर्दी होती पब्लिक, म्हणजे कुछ तो खास आहे. आम्ही दोघं भाऊ निघालो प्रदर्शन पाहायला. सर्वात पहिले गेलो फुलांच्या वाडीत. अति एवढी भयानक गर्दी होती की धक्क्याले बुक्कीच नेरा. आणि अति मस्तपैकी रांगोळी काढली होती. आणि पब्लिक इथे झाडाच्या एवढ्या विविध प्रजाती होत्या की बापरे बाप, एकशे बडकर एक. आणि फुलांचं म्हटलं तर विशेष गंभीर आहे. आजपर्यंत आपण लाल पिवळा गुलाब तर पाहिलाच होता, पण इकडे आल्यावर गुलाबाच्या एवढ्या प्रजात्या पाहायला भेटला की सांगूच नका. हा आहे आपल्या भारतातला अनोखा गुलाब. आपल्या या प्रदर्शन मध्ये एवढे विविध फुलं होते ना की मीनं माझ्या जीवनात आजपर्यंत पाहिले नाहीत एवढे फुलं. त्यात कॅक्टसचे झाड आणि त्याच्या विषारी काट्याले हात लावल्यावर बाऊच होते. म्हटलं तेवढ्यातच अचानक भयानक आपल्याला दादा दिसले. नंतर भेटले ना प्रेमाची पब्लिक. पण मला सांगा, तुम्हाला यावर्षी प्रदर्शन मध्ये सर्वात खास काय आवडलं पाहायला? कमेंट करून नक्की सांगा बरं. यावेळेस प्रदर्शन मध्ये आपली प्रेमाची पब्लिक जिकडे तिकडे नेरा. पण एक काका म्हणा शेतकरी लोकांसाठी इथे पॉवर मशीन आणि सोलार कॅमेरावाला झटका मशीनले पाहून मला झटका लागला. तेवढ्यात आपण भेटलो ना मेशीवाले दादाले. पोरी इसको देख के नुसता कल्ला करे ते कल्ला. ये बताओ बरे कल्ला करने की चीज है क्या? नंतर आम्ही पुरी दुनिया फिरलो, पण आम्हाला काही छोटे गाय दिसले नाही. ज्यांनी पाहिली त्यांनी कमेंट करून आपली प्रेझेंटी द्यावी. या प्रदर्शन मध्ये लहान लेकराची मजाच आहे. दिदीले टाटा करून पुढे निघालो. या थंडीत थंड खायची मजाच वेगळी आहे. कांडी खाल्ली ना मग लोक म्हणतात की तुला काय कमवलं. मग घ्या ना पाहू. भेटू मग न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत घ्या फॉलो करून आणि शेअर करा जास्त.